नमस्कार मुलांना, एक्सेल ट्युशन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आज आपण समेटिव्ह इव्हॅल्युएशन 2025-2026 ही प्रश्नपत्रिका पाहणार आहोत. समेटिव्ह इव्हॅल्युएशन सेकंड 2025-2026 मार्च 26 इथे काही सूचना दिल्या आहेत. पहिली सूचना, प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण 43 प्रश्न आहेत. दुसरा, प्रश्नपत्रिकेची पृष्ठ संख्या 4 आहे. तिसरी सूचना, प्रश्नांचा क्रमांक स्पष्टपणे लिहा. चौथी सूचना, सर्व प्रश्नांची उत्तरे लिहिणे अनिवार्य आहेत. पाचवी सूचना, प्रश्नांच्या उजवीकडील अंक गुण दर्शवितात. आणि शेवटची सूचना, लेखन सुवाच्य असावे. आता आपण प्रश्नपत्रिका सोडवूया. पहिला प्रश्न, पुढील विधानाखाली दिलेल्या पर्यायांपैकी अचूक पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करून लिहा. पहिला प्रश्न, बालपणापासून दीनानाथला डॅश. अ. अभ्यासाची आवड होती. ब. चित्रकलेची आवड होती. क. गायनाची आवड होती. ड. नृत्याची आवड होती. आणि याचं बरोबर उत्तर आहे ब. चित्रकलेची आवड होती. दुसरा प्रश्न, सन 1955 मध्ये गोव्यात डॅश. अ. मासेमारीच्या कामाला ऊत आला होता. ब. बागायतीच्या कामाला ऊत आला होता. क. स्वातंत्र्य चळवळीला ऊत आला होता. ड. नवीन पुलाच्या बांधकामाला ऊत आला होता. आणि याचं बरोबर उत्तर आहे क. स्वातंत्र्य चळवळीला ऊत आला होता. खालीलपैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा. तिसरा प्रश्न, गुलाबीने जवळच्या आडवाटेने शाळेला जायचे का ठरविले? उत्तर, गुलाबीला शाळेत प्रार्थनेला उपस्थित राहायला हवे होते म्हणून तिने जवळच्या आडवाटेने जायचे ठरविले. चौथा प्रश्न, भारत सरकारने आंबेडकरांच्या कार्याचा गौरव कसा केला? भारत सरकारने आंबेडकरांच्या भारतरत्न ही सर्वश्रेष्ठ मानाची पदवी देऊन त्याचा गौरव केला. पाचवा प्रश्न, अंटार्क्टिकावर दिवस व रात्र यांचा कालावधी किती असतो? उत्तर, अंटार्क्टिकावर 6 महिन्यांचा दिवस व 6 महिन्यांची रात्र असते. सहावा प्रश्न, कोठडीतील कैद्यांना मार का दिला जात होता? काव्यपंक्तीखाली दिलेल्या कंसातील पर्यायांपैकी योग्य शब्द निवडून कवितेच्या ओळी पूर्ण करून लिहा. ऊन कोवळे हे हळुवार डॅश झाले घरदार, चांदीचे, रेशमाचे, सोन्याचे, लाकडाचे. आणि बरोबर उत्तर आहे सोन्याचे. ऊन कोवळे हे हळुवार, सोन्याचे झाले घरदार. आठवा, मने आमची आज नव्याने डॅश ही झाली, जागृत, मृत, उत्साहित, आनंदित. याचे बरोबर उत्तर आहे जागृत. मने आमची आज नव्याने जागृत ही झाली. खालील अ गटातील पर्यायांच्या ब गटातील पर्यायांशी योग्य जोड्या जुळवून कवितेच्या ओळी पूर्ण करून लिहा. पुन्हा लिहा. अ गट आणि ब गट. अ गट खाली प्रश्न दिला आहे, ओळी दिली आहे, अर्धवट ओळ्या दिल्या आहेत. पहा उगवली नवी पहाट, दावा पिंपळपानांनी भरदार. ब गटमध्ये ओळी पूर्ण केलेली आहे. अ. कर्तव्याचे नित्य उपासक. ब. मजेत फिरती बदके चार. क. जसा उभा कोणी सरदार. ड. उजळून आली पुढची वाट. पहा उगवली नवी पहाट, याचं उत्तर आहे ड. उजळून आली पुढची वाट. पिंपळपानांनी भरदार, याचं उत्तर आहे जसा उभा कोणी सरदार. 11वा प्रश्न, खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा. 11वा प्रश्न, तळ्यातील पाण्यात किती बदके फिरत आहेत? याचं उत्तर आहे तळ्यातील पाण्यात 4 बदके फिरत होती. 12वा प्रश्न, मुले आम्ही या भारतभूची या कवितेत मुलांना कोणत्या गोष्टीची जाणीव झाली? मुले आम्ही या भारतभूची या कवितेत मुलांना पुढचे पाऊल पुढेच राहील या गोष्टीची जाणीव झाली. खालीलपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 2 ते 3 वाक्यात लिहा. 13वा प्रश्न, कोठडीत ठेवलेल्या कैद्यांना कोणकोणत्या प्रकारची शिक्षा दिली जात होती? कोठडीतील ठेवलेल्या कैद्यांना झोपू न देणे, तहानेने व्याकुळ झाले तरीही पाणी प्यायला न देणे, डोळ्यावर प्रखर प्रकाश टाकून झोपू न देणे, लोंबकळत ठेवणे आणि जळत्या सिगारेटचे चटके देणे अशा प्रकारची अमानुष शिक्षा दिली जात होती.
14वा प्रश्न. मुख्य अध्यापकांचा निरोप ऐकून दीनाच्या मनात कोणते विचार आले? मुख्य अध्यापकांचा निरोप ऐकून दीनाच्या मनात विचारचक्र सुरू झाले. मुख्य अध्यापकांनी बाबांना का बरे बोलावले असेल? आपले मुख्याध्यापक बाबांकडे कोणती तक्रार करणार कुणास ठाऊक? वर्ग शिक्षकांनी ते चित्र मुख्याध्यापकांना दाखवले की काय? आपलं चित्र पाहून त्यांना राग तर आला नसेल असे कितीतरी विचार त्याच्या मनात आले. 15वा प्रश्न. श्रीनिवास शाळेत सर्वांचा आवडता का होता? याचं उत्तर आहे, आपल्या विलक्षण हुशारीमुळे व शांत स्वभावामुळे श्रीनिवास शिक्षकांचा आवडता बनला होता. गणितात त्याचा अत्यंत आवडता विषय होता. अगदी अवघड गणितेही तो चुटकीसरशी सोडवायचा. त्याची स्मरणशक्ती तीव्र होती. कधी कधी वरच्या वर्गातली मुलेही गणितातील एखादी समस्या त्याला विचारीत आणि तो सहज सोडवून दाखवीत असे. या त्याच्या हुशारीमुळे तो इतर विद्यार्थ्यात चमकू लागला. म्हणून श्रीनिवास शाळेत सर्वांचा आवडता होता. खालीलपैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी 3 ते 4 वाक्यात लिहा. 16वा प्रश्न. गुलाबीची आई भयभीत का झाली होती? उत्तर. शाळेत प्रार्थनेला हजर राहता यावे म्हणून गुलाबी आडवाटेने चालत जात होती. तिथे असलेले तारेचे कुंपण ओलांडताना तिचा तोल जाऊन ती एका खडकावर पडली आणि तिच्या डोक्याला जखम झाली. झाडीतील ती जागा बाधक आहे. तिथे पडलेल्यांना पिशाचबाधा होते असे काही लोक सांगू लागले. हे सगळे ऐकून गुलाबीची आई भयभीत झाली होती. 17वा प्रश्न. आंबेडकरांची वाचनाची हौस पुरविण्यासाठी त्यांच्या वडिलांनी काय काय केले? उत्तर. लहानपणापासून आंबेडकरांना वाचनाचे वेड होते. ही त्यांची हौस पुरविण्यासाठी त्यांचे वडील रामजी त्यांना पुस्तके विकत आणून देत. त्यासाठी कधीकधी त्यांना घरची एखादी वस्तू गहाण ठेवावी लागे. तरीही त्याची पर्वा न करता आंबेडकरांना ते पुस्तके आणून देत. 18वा प्रश्न. अंटार्क्टिकावर जाणे अवघड का असते? याचं उत्तर असं आहे की अंटार्क्टिकावर जाताना वाटेतच खवळलेला समुद्र लागतो. येथील लाटा 10-15 मीटर उंचीच्या असतात. वेगवान वारे वाहतात. हा समुद्र पार केल्यावर शांत समुद्रातील प्रवास सुरू होतो. येथून पुढे कडक थंडीला सुरुवात होते. तेथील थंडीमुळे जहाजाचे इंजिनही बंद पडण्याची शक्यता असते. म्हणूनच अंटार्क्टिकावर जाणे फारच अवघड असते. 19वा प्रश्न. विज्ञानाची कास या पाठातून आपल्याला कोणती शिकवण मिळते? खालीलपैकी कोणत्याही एका शब्दाचा दिलेल्या पर्यायांपैकी समानार्थी शब्द निवडून लिहा. 20वा प्रश्न. तरबेज डॅश बरोबरीचा पटाईत शहाणा योग्य. ह्याचं बरोबर उत्तर आहे पटाईत. 21वा प्रश्न. कावरी बावरी आनंदी कावेबाज भयभीत अचंबित. याची समानार्थी कावरी बावरी याचा समानार्थी शब्द आहे भयभीत. खालीलपैकी कोणत्याही एका शब्दाचा दिलेल्या पर्यायांपैकी योग्य विरुद्धार्थी पर्याय निवडून लिहा. प्रत्येकी अर्धा मार्क. 22 प्रामाणिक डॅश प्रामाणिक याचा विरुद्ध आहे आणि पर्याय आहे अवप्रामाणिक नाप्रमाणिक अप्रामाणिक सप्रामाणिक. प्रामाणिक याचा विरुद्ध आहे अप्रामाणिक. 23वा इलाज. इलाज नाइलाज अवइलाज अइलाज आणि कुइलाज. इलाज या शब्दाचा विरुद्ध आहे नाइलाज. खालीलपैकी कोणत्याही एका वाक्प्रचाराचा दिलेल्या पर्यायांपैकी योग्य अर्थ निवडून लिहा. 24वा. बेदरून जाणे डॅश. पर्याय आहे अजोर येणे ब. न घाबरता पाहणे क. घाबरून जाणे ड. आश्चर्याने पाहणे. याचं बरोबर उत्तर आहे घाबरून जाणे. 25वा प्रश्न. फक्ते होणे डॅश अ. अयशस्वी होणे ब. यशस्वी होणे क. शांत होणे ड. स्थिर होणे. फक्ते होणे याचे उत्तर आहे ब. यशस्वी होणे. खालीलपैकी कोणत्याही एका वाक्प्रचाराचा योग्य वाक्यात उपयोग करून लिहा. 26
पोटाला चिमटा काढणे. याचं उत्तर आहे काटकसरीने जगणे. 27 तोडीचा असणे, बरोबरीचा असणे. खालील वाक्यातील विशेषण ओळखून लिहा. 28 आजीने दाराशी सुंदर रांगोळी काढली. याचं विशेषण आहे सुंदर. खालील वाक्यातील क्रियापद ओळखून लिहा. एकदम मला मळमळून आले. याचं क्रियापद आहे आले. खालील वाक्यातील अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखून लिहा. 30वा प्रश्न परीक्षेत पहिला नंबर आला म्हणून आईने माझे कौतुक केले. म्हणून हा उभयान्वयी अव्यय आहे, कारण हा 2 वाक्यांना जोडतोय. खालील वाक्यातील केवळ प्रयोगी अव्यय कोणता आहे ते ओळखून लिहा. 31वा प्रश्न बापरे किती मोठी इमारत. बापरे हा केवळ प्रयोगी अव्यय आहे. खालील वाक्याखाली दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून वाक्याचा काळ ओळखून लिहा. आईने भाजी चिरली होती. अ. भूतकाळ. ब. वर्तमानकाळ. क. भविष्यकाळ. ड. अपूर्ण वर्तमानकाळ. याचं बरोबर उत्तर आहे अ. भूतकाळ. खालील वाक्यातील नामे ओळखून लिहा. तो पाणी प्यायला. पाणी नाम आहे. खालीलपैकी कोणत्याही एका शब्दाचे लिंग बदलून लिहा. 34वा प्रश्न राणी, राजा. 35वा प्रश्न नाग, नागिण. 36वा प्रश्न खालील वाक्यातील रिकाम्या जागी कंसातील योग्य सर्वनाम लिहा. डॅश स्वयंपाकघर स्वच्छ करू. मी, आपण, तो, त्यांनी. याचं बरोबर उत्तर आहे आपण. आपण स्वयंपाकघर स्वच्छ करू. 37वा प्रश्न हा एक पत्र लिहायचा प्रश्न आहे. अमेय किंवा आशा सावंत, खडपा बांध, फोंडा गोवा येथून आपल्या शाळेच्या प्रमुखांना किंवा मुख्याध्यापकांना आजारपणामुळे 4 दिवसांची रजा मंजूर करण्यासाठी विनंती करणारे पत्र लिहितो किंवा लिहिते आहे. अर्जाचा नमुना 10 ते 15 वाक्यात तयार करून लिहा. 38वा प्रश्न खालीलपैकी कोणत्याही एका विषयावर सुमारे 12 ते 15 ओळीत निबंध लिहा. हे 4 विषय दिले आहेत. माझा महान गाव, माझा आवडता प्राणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आमची सहल. खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी एका वाक्यात लिहा. संस्कार होण्यास बालवय हे अतिशय चांगले. बाल्य अवस्थेत मन निरागस असते. त्यामध्ये कोणतीही विकृती निर्माण झालेली नसते. अशा वेळी सुसंस्कार घेण्यास ते तत्पर असते. हे संस्कार घरातील वडील माणसे व शाळेतील गुरुजन प्रत्यक्ष कृतीने करत असतात. माझे बाबा माझ्या आजोबांसमोर कधीच बसत नाही. आजोबा आले की ते चटकन उठून उभे राहतात. हे पाहिल्यावर आम्हीही कोणत्याही वडील माणसांसमोर बसून राहत नाही. आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचे घरात कसे स्वागत होते ते लहान मुले पाहतात आणि मग वडील माणसांच्या गैरहजेरीत आलेल्या एखाद्या पाहुण्याचे ते तेवढ्याच आतिथ्यशीलतेने स्वागत करतात. सुसंस्कारित व्यक्ती जीवनात यशस्वी होते आणि सुखी समाधानाचे जीवन जगू शकते. प्रश्न सुसंस्कार होण्यास कोणते वय चांगले? सुसंस्कार होण्यास बालवय हे अतिशय चांगले. 40वा प्रश्न प्रत्यक्ष कृतीने बालकांवर कोण संस्कार करतात? प्रत्यक्ष कृतीने बालकांवर घरातील वडील माणसे व शाळेतील गुरुजन संस्कार करतात. 41 प्रश्न वडील माणसांच्या गैरहजेरीत मुले पाहुण्यांचे स्वागत कसे करतात? वडील माणसांच्या गैरहजेरीत आलेल्या एखाद्या पाहुण्याचे ते तेवढ्याच आतिथ्यशीलतेने स्वागत करतात.
42वा प्रश्न, सुसंस्कारित व्यक्ती कसे जीवन जगू शकते? आता आपण या उतार्यात पाहूया. सुसंस्कारित व्यक्ती जीवनात यशस्वी होते आणि सुखी समाधानाचे जीवन जगू शकते. 43वा प्रश्न, उतार्याला योग्य शीर्षक लिहा. सुसंस्कार. धन्यवाद.